विकार आणि विचार शांत होतील. प्रणयच प्रणव होऊन इथे व्यवहारतो आहे. प्रणय जर नाही तर प्रणव नाही. प्रणय म्हणजे आपण असल्याचे प्रेम किंवा आपण असल्याचे ज्ञान. ते ज्ञान म्हणजेच प्रेम. प्रेम आणि ज्ञान वेगळे नाही. प्रणव म्हणजे ओंकारापासूनची सगळी अक्षरे. प्रणवाचा स्वभावच प्रेम आहे. एक दुसऱ्यावर प्रेम करतो असे नाही, कारण दुसरे तिसरे नाहीच आहे, तर तो प्रणय आहे. परमात्मा असल्याचा पुरावा आहे, परंतु त्या पुराव्याला रूप नाही, आकार नाही, तो व्यापक आहे. पण आपण त्याला व्यक्तिपुरता मानल्याने आपण अधोगतीला गेलो असे वाटते, परंतु त्या पुराव्याला अधोगती नाही. ही सर्व मनाची कामे आहेत. नदी वाहते आहे, ते पाणी सर्वांचे आहे, पण आपल्या भांड्यात ते आपण घेतो व ते पाणी आपले असे मानतो. तर देहामुळे ती जाणीव जाणवते आहे, म्हणून आपण तिला देहरूपाने ओळखीची मानतो व पाप पुण्य अधोगती इत्यादी कल्पना पोचल्या जातात. आत मरणाचे भय निर्माण होते, बाहेर त्याची दर्शने होतात व मन व आपण असे द्वंद्व अंतर्यामी सारखे चालू असते. आपण असल्याचे ज्ञान निर्माण झाले व त्याला खुश करण्यासाठी नाना गरजा आपणच निर्माण झाल्या. हे पाहिजे, ते पाहिजे, सगळे काही पाहिजे व त्याला गरजा पुरवता नाही आल्या व मग दुःख होते वगैरे. मनाजवळ जेव्हा गरजेचा अर्थ राहणार नाही तेव्हा सर्व इच्छा पूर्ण झाल्या असे होईल. आपणाला आकार नाही असे स्पष्ट होईल व विकार आणि विचार शांत होतील. मग तो विनासंकल्प होतो व त्याची स्वरूप स्थिती त्याला उघड होते. त्याला खरा क्षेम प्राप्त होतो व आपण स्वरूपानेच शांत आहे हे उमजते. कुणाला जर तू मरशील असे म्हटले तर त्याला राग येतो, कारण तो अमर अविनाशी आत्मा आहे. त्याला मरणार असे म्हटले तर राग येणारच. हे अबुद्धीपूर्वक दृश्यरूप झालेले आहे व आपणाला ते बुद्ध्या भोगावे लागते. जे अदृश्य होते ते पुन्हा व्हायला जाते. हा चैतन्याचा स्वभाव आहे. ही दृश्य अदृश्य दोन्ही नाही. मी सदा सर्वदा आहे. माझ्याने सर्व दृश्य निर्माण होते. सगळ्यांचे अधिष्ठान मी आहे. सगळ्यांचा आधार मी निराधार आहे.